सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेलं शहीद आझम भगतसिंग ही लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. भगतसिंग आणि साथी कैदी इन्कलाबच्या घोषणा आणि राष्ट्रगीत गातच न्यायालयात प्रविष्ट झाल्यामुळे न्यायाधीश कोर्टस्ट्रीम भयंकर चिडले व पोलिसांना यांचं गाणं बंद करण्याचा आदेश दिला. लाथा बुक्क्या दांड्यांनी कैद्यांना मारहाण सुरू झाली. हा अन्याय पाहून न्यायाधीश आगा हैदर बाहेर जाण्यासाठी उठले. ते जर उठून बाहेर गेले असते तर न्यायाधिकरणाचे तोंड काळे झाले असते, म्हणून अध्यक्ष कोल्डस्ट्रीमने त्यांना बसून राहण्याची वैयक्तिक विनंती केली. न्यायाधीश आगा बसून राहिले, पण त्यांनी आपलं तोंड वर्तमानपत्राने झाकून घेतलं. न्यायाधीश कोल्डस्ट्रीमने न्यायालयीन कार्यवाहीत लिहिले, आरोपींच्या दुर्व्यवहारामुळे खटल्याचं काम उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं. यावर 2 न्यायाधीशांनी सह्या केल्या, पण न्यायाधीश आगांनी या आदेशावर सही केली नाही. त्यांनी स्वतंत्र आदेशात लिहिलं, मी आरोपींना न्यायालयातून तुरुंगात पाठवण्याच्या आदेशाचा भागीदार नाही, ना कुठल्याही प्रकारे जबाबदार. आज जे काही झालं त्या सर्वांपासून मी मला अलिप्त करतो. याचा लाभ भगतसिंगांना मिळाला. त्यांचे जे साथी न्यायालयावर बहिष्कार टाकण्यास सहमत नव्हते ते लगेच सहमत झाले आणि 13 मे 1930 नंतर पुन्हा कधीच न्यायालयात गेले नाहीत. अशा प्रकारे लाहोर षडयंत्र खटला 4-5 दिवसांचा खटला बनला. त्यात एकच पक्ष होता. आरोपींचा कुणी वकील नव्हता. न्यायमूर्ती आगा हैदर सरकारी साक्षीदारांची उलट तपासणी करून ते क्रांतिकारकांचे प्रतिनिधित्व करत होते. या खटल्याच्या आधीही त्यांनी अनेक खटल्यांमध्ये क्रांतिकारकांवर खोटे खटले भरणाऱ्या पोलिसांना समज दिली होती. त्यांनी आपलं राष्ट्रप्रेम आणि स्वाभिमानी स्वभावाने देशभक्तांमध्ये ख्याती मिळवली होती. न्यायाधिकरणाचे अध्यक्ष जस्टिस कोल्डस्ट्रीमने पंजाब गव्हर्नरमार्फत व्हॉईसरॉयना संदेश पाठवला होता की न्यायमूर्ती आगा असेपर्यंत भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी दिल्या जाऊ शकत नाही. एके रात्री सरकारी वकील कार्डन नोड न्यायमूर्ती आगांच्या निवासस्थानी आले आणि निवेदन केलं की हा खटला पूर्ण होऊ दिला तर त्यांना व्हॉईसरॉयच्या कॅबिनेटचे सदस्य म्हणजे आजच्या भाषेत केंद्रीय मंत्री केलं जाईल. शिवाय प्रिव्ही काउन्सिलचे न्यायाधीशही बनवले जाईल. ऐकले मात्र. आगांनी आपल्या नोकराला या वकिलाचा कान धरून बाहेर काढण्याचा आदेश दिला आणि नोकरांनी आज्ञेचं अक्षरशः पालन केलं. गोष्ट वरपर्यंत गेली. न्यायमूर्ती आगांनी मुख्य न्यायमूर्ती सर शाहिलांकडे तक्रार केली. कॉर्डन नोडने गव्हर्नरमार्फत व्हॉईसरॉयकडे पोहोचवली. खबर वर्तमानपत्राकडे पोचली. इंग्रज सरकार चांगलंच विळख्यात फसलं. व्हॉईसरॉयने जुने न्यायाधिकरण तोडून नवे बनवले. त्यात होते न्यायमूर्ती J.C. हिल्टन अध्यक्ष, न्यायमूर्ती अब्दुल कादिर सदस्य आणि न्यायमूर्ती J.K. टेप सदस्य. व्हॉईसरॉयने एकाच वेळी 2 कामं केली. त्यांनी न्यायमूर्ती आगा हैदरपासून सुटका करून घेतली आणि कोल्डस्ट्रीमला हटवलं. आरोपींची मागणी मान्य केली असं सांगून आरोपींना कोर्टात येण्यास सुरुवात करावी असं सांगण्यात आलं. पण भगतसिंग ब्रिटिश सरकारच्या चाणाक्ष राजकारणाच्या एक पाऊल पुढे होते. ते म्हणाले, ज्यांनी आमचा अपमान केला त्यात न्यायमूर्ती हिल्टनही होते. त्यांनी क्षमा मागितली तर आम्ही न्यायालयात येऊ. इंग्रज राजवट चुकली नाही. न्यायालयात खटल्याचं कामकाज एकतर्फी सुरू झालं. हे कामकाज जवळजवळ 3 महिने चाललं. पोलिसांनी 400हून अधिक साक्षीदार उभे केले. 26 ऑगस्ट 1930 रोजी काम संपलं. दुसऱ्या दिवशी कैद्यांना सांगण्यात आलं, आपल्या बचावासाठी स्वतः किंवा वकिलामार्फत बोलू शकता, साक्षीदार उभे करू शकता.
कोणीही कैदी तयार झाला नाही. कैद्यांनी बचावास नकार दिल्यामुळे न्यायाधिकरण निकाल देणारच होतं. भगतसिंगांनी आपल्या भावाला पाठवलेल्या पत्रात तेव्हाची परिस्थिती आणि मनस्थितीची कल्पना येते. ब्रदर अजित कुलबीरजी, सत श्री अकाल. भगतसिंग लिहितात, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझ्या मुलाखती बंद केल्यामुळे सध्या तरी भेट होण्याची शक्यता दिसत नाही. लवकरच निर्णय सुनावला जाईल असं वाटतं. लवकरच दुसऱ्या तुरुंगाचं चलन येईल. तेव्हा माझी पुस्तकं, सामान, भांडी, कपडे, कागदपत्रे तुरुंगाच्या अधीक्षकाच्या कार्यालयात पाठवून देईन. येऊन घेऊन जाणे. बहुतेक आठवड्यात किंवा जास्तीत जास्त याच महिन्यात निर्णय आणि चलन येईल असं वाटतं. दुसऱ्या तुरुंगात भेट झाली तर झाली, इथे तरी आशा नाही. प्रिव्ही काउन्सिलच्या बाबतीत एका महत्त्वाच्या बाबीवर सल्ला घेऊ इच्छितो, तरी शक्य झाल्यास वकिलास पाठवणे. आईसाहेबांना धीर द्या, घाबरू नका. आपला भाई भगतसिंग. 5 ऑक्टोबर 1930च्या रात्री तुरुंगातील अंतिम भोजन झालं. त्यात तुरुंगातील काही अधिकारीही सामील होते. सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. मृत्यूला कवटाळणाऱ्या, जीवनाबद्दल बेफिकीर असलेल्या या युवकांना पाहून अधिकारीही थक्क झाले. त्या रात्रीचे तुरुंगातील ते शेवटचे भोजन या निधड्या छातीच्या तरुणांनी जणू आनंदपूर्वक समारंभ म्हणून साजरा केला. हास्य, विनोद, छेडछाड, चुटुकले, दंगा, मस्ती होतीच. जणू कॉलेजचा निरोप समारंभ होता. तुरुंगातील अधिकाऱ्यांबाबत आरोपींना आत्मीयता होती, तर तुरुंग अधिकाऱ्यांनाही त्यांच्याबद्दल आत्मीयता होती. त्यांनी यापूर्वी असे कैदी कधी पाहिले नव्हते आणि पुढेही पाहावयास मिळाले नाहीत. भगतसिंग केवळ क्रांती आणि न्यायालयाचेच हिरो नव्हते, तुरुंगाचेही होते. न्यायाधिकरणाचे अध्यक्ष हेल्टन यांनी 7 ऑक्टोबर 1930 रोजी तुरुंगामध्येच लाहोर षडयंत्र खटल्याचा निकाल सुनावला. निकाल 68 पानांचा होता. निकाल होता, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशीची शिक्षा आणि शिववर्मा, विनयकुमार सिन्हा, जयदेव कपूर, कमलनाथ तिवारी, गया प्रसाद, किशोरीलाल, महावीर सिंह यांना आजन्म काळ्या पाण्याची शिक्षा. कुंदनलाल 7 वर्ष आणि प्रेमदत्तला 3 वर्षाची. अजय घोष, सुरेंद्र पांडे, मास्टर आज्ञाराम, देवराज, जितेंद्रनाथ सन्याल यांना सोडून देण्यात आलं. या निर्णयाचा जगभरातून धिक्कार करण्यात आला आणि या भारतमातेच्या सुपुत्रांनी हा निकाल सहर्ष स्वीकारला. भगतसिंग आणि दुसऱ्या साथींच्या फाशीच्या शिक्षेची बातमी संपूर्ण शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरली. 144 कलम त्वरित लावलं गेलं. कोणत्याही सूचनेशिवाय लोकांनी नगरपालिका मैदानावर मोठी गर्दी जमवली. एकतर्फी खटला आणि एवढी कठोर शिक्षा, या विरोधात कडक टीका आणि भाषणं करण्यात आली. मोठ्या वृत्तपत्रांनी विशेष आवृत्ती काढून प्रसिद्धी केल्या. लाहोर खटल्यातील सर्व क्रांतिकारकांचे फोटो छापले. 8 ऑक्टोबरला लाहोर आणि मोठ्या शहरांमध्ये या निर्णयाचा निषेध करण्यात आला. लाहोर छात्रसंघाने पूर्ण हरताळ आणि शाळा कॉलेजवर बहिष्कार करण्यास सुरुवात झाली. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, जिंदाबादच्या घोषणा जागोजागी देण्यात आल्या. बचाव समितीने गोपनीय सल्लागार समितीमध्ये म्हणजे प्रिव्ही काउन्सिल अपील करण्याची योजना आखली. भगतसिंग आणि साथींशी चर्चा करण्यात आली. भगतसिंगांचा विचार होता की या अपिलाने विदेशात प्रचार होईल. या अपिलाच्या माध्यमातून भारतीय राज्यकैद्यांना किती अपमानित परिस्थितीत राहावे लागते, तसेच जतींद्रनाथांच्या निस्वार्थ त्यागही जगासमोर येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्लंडच्या शत्रू देशांना हिंदुस्थानच्या क्रांती दलाचा परिचय करून देणे. तिसरा उद्देश होता शिक्षेची वेळ येईपर्यंत फाशीला स्थगित करावं. ऑक्टोबर 1930मध्ये लाठी प्रहार, खटले, कैद करणे या अंधाधुंद कारभाराने सगळा देश प्रक्षुब्ध झाला होता.
ही अंधाधुंदी देशाच्या प्रत्येक भागातच केली जात होती. अशा वातावरणात फाशीचा विशेष प्रभाव पडणार नाही असा भगतसिंगांचा समज होता. म्हणून त्यांना अशा वेळी फाशी द्यावी की त्याच्या प्रभावाने क्रांतिकारी दलाची शक्ती वाढवावी, तसेच काँग्रेसच्या कमजोरीचे भांडे फुटावे. प्रिव्ही कौन्सिलने अपील फेटाळलं. भगतसिंग मृत्यूच्या दारी आले. याच काळातील एक हृदयद्रावक प्रसंग. डिसेंबर 1930 एके रात्री शिववर्माला काल कोठडीबाहेर आणले, म्हणजे दुसऱ्या तुरुंगात रवानगी होणार होती. जेलरना या लोकांविषयी आदर होता. त्यांनी साथींना भेटण्याची शिववर्माला मुभा दिली. शिववर्मा भगतसिंगाच्या कोठडीबाहेर आले. बेड्यांच्या खणखणाटाने भगतसिंगांना जाग आली. ते चटकन गजाजवळ आले. आपले बाहू गजाबाहेर काढले. शिववर्मांनी आपले बाहू गजाचे आत घातले. दोघांमध्ये गज होते, पण बाहूंनी दोघांना मिठीत घेतले. एक झाले. जीवन मरणाच्या उंबरठ्यावरचे दोन साथी अचानक भेटले होते. केवढी दुःखद वेळ होती. जीवन मरणाचे दोन साथी कायमचे विलग होणार होते. डोळे शेवटचं पाहून घेत होते. कान शेवटचे ऐकत होते. देह शेवटचा स्पर्श अनुभवत होते. दोघेही एकमेकांसमोर उभे होते. शिववर्मांच्या डोळ्यांना अश्रूंचा पूर लागला होता. भगतसिंग हसून म्हणाले, क्रांतिकारी पक्षात येताना वाटलं होतं की इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकलो तर समजेल की आपल्या जीवनाचं मूल्य मिळालं. पण आज या फाशीच्या कालकोठडीतही या घोषणेची गुंज ऐकू येत आहे. याहून या छोट्या जीवनाचं महत्त्व काय असू शकतं? भगतसिंग शिववर्माचे हात हातात घेत म्हणाले, प्रभात. शिववर्माला या नावाने संबोधत असत. इतकं भावूक होण्याची वेळ आलेली नाही. मी तर काही दिवसांनी या साऱ्या जंजाळातून मुक्त होईन, परंतु तुम्हा लोकांना फार मोठा पल्ला गाठायचा आहे. मला पूर्ण विश्वास आहे या दीर्घ अभियानात तुम्ही थकणार, पश्चात्ताप पावणार नाही, हार मानून मध्येच थांबणार नाही. तुरुंगाधिकाऱ्याने जवळ येऊन हळूच म्हटलं, चलिये. ती शेवटची भेट. काळ कोठडीत बंद केलेला झंझावात काहीच वेळात काल कोठडी बाहेर पडणार होता. प्रत्यक्ष मृत्यूलाही ओशाळं वाटणार होतं. मंडळी, याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते आणि मीनाक्षीताईंचे पुन्हा एकदा आभार मानते की त्यांनी मला ही अतिशय सुंदर अशी लेखमाला वाचण्याची परवानगी दिली. भगतसिंगांच्याबद्दल आजपर्यंत विशेष काही माहिती नव्हती, पण त्यांचं इतकं प्रभावी व्यक्तिमत्व होतं हे आजच कळतं आहे. धन्यवाद मीनाक्षीताई. उद्या पुन्हा भेटूया नवीन भागासह. तोपर्यंत नमस्कार.